यात पुढल्या बातम्यांकडे अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या शिवरायांविषयीच्या वक्तव्याने वाद पेटलाय। आग्र्याहून सुटताना शिवरायांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली असं वक्तव्य राहुल सोलापूरकरनं केलेलं आहे। अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी मुक्काम पोस्ट मनोरंजन या YouTube चॅनलला मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये सोलापूरकर म्हणतात की पेटारे बेटारे असं काहीच नव्हतं। छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते। त्यासाठी त्यांनी किती हुंड्या पटवल्या याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत। शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती। मोहसिन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं। त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले। सर्वात शेवटी स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले। त्याचे पुरावे देखील आहेत। परमानंदांकडे देखील परवानगी होती, मात्र सगळा इतिहास गोष्ट स्वरूपात सांगायचं म्हटलं की थोडे रंग भरून सांगावं लागतं। मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद जातो। या सगळ्यांचा एक प्रयत्न वारंवार चाललेला असतो की या मातीतले आमचे जे आदर्श आहेत हे सगळे आयकॉन मोडीत काढायचे आणि त्यांना हवे असलेले नवे आयकॉन या सगळ्या लोकांना त्यांना स्थापित करायचे। त्यामुळे RSS ने दिलेला अजेंडा राबवायचं काम हे लोक करतात। राहुल सोलापूरकर हा व्यक्ती चित्रपटामध्ये जसा हैवान आहे तसा वैयक्तिक जीवनात किती हैवान असू शकतो, म्हणजे एखाद्याच्या डोक्यावर केस नसले तर तो किती हैवान असू शकतो याचं उदाहरण राहुल सोलापूरकर आहे। अशा हैवानाला वेरीच आवर घाला, याच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करा। अरे काय या लोकांना वेळ लागलाय का काय लागलाय? हे कोण आणि औरंगजेबाला लाच देणार असं ते सांगतात। अरे औरंगजेबाकडे सगळ्या अख्ख्या देशाचं राज्य होतं, त्याला कोण काय लाच देऊ शकतो? आणि आता हे इतिहास तुम्ही आम्ही बदलणारे कोण? जे छत्रपती शिवरायाच्या इतिहासाबद्दल, त्यांच्या छत्रपती शिवरायाचा जो आमच्या सर्व आदर्श आहे, प्रेरणा आहे, याबद्दल असे वक्तव्य करत असेल तर महाराष्ट्र अशा लोकांना सोडणार नाही। त्यामुळे अशा इतिहासावर बोलणे हे काही योग्य नाही असं मला वाटतं।